तर हाय गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे का तर मी माझ्या गावच्या घराची म्हणजे आमचा जो वाडा आहे त्याची मी होम टूर देणार आहे। तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटतं आमचा वाडा हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा। तर चला वाडा बघूया। तर वाड्यात जसं तुम्ही एंट्री करतास तर वाड्यात एंट्री केल्या केल्या जसं मध्ये आमचं तुळस आहे हे बघूया। तर ही आहे आमची अशी मोठीशी तुळस आणि इथे आहे बोर। ह्यात पूर्वी पाणी यायचं पण आता बंद झाले। तर ही आमची तुळस मस्त विठ्ठल रुक्मिणी आणि ज्यांचे पण लग्न वाड्यात असतात तर दुसऱ्या दिवशी जी आंघोळ असते ती आम्ही इकडे त्यांना नवरा नवरीला घालतो। तर हे आहेत आमच्या वाड्याचे मूळ पुरुष ज्ञानू संतू मोरे आणि हे आहेत त्यांची 8 मुलं आणि त्यांना 4 मुली होत्या। तर सध्या ते हयातीत नाही आहेत आणि 2च मुली त्यांच्या आहेत। तर तुम्ही या विचार करा की त्या काळी त्यांनी हा वाडा बांधलाय, त्यांनी काय विचार करून बांधला असेल। म्हणजे 8 मुलं होती तर त्या हिशोबाने हा वाडा बांधलाय। म्हणजे ही साइड एक वाड्याची 4 घर आहेत आणि त्या साइडला 4 घर आहेत, तर त्या हिशोबाने त्यांनी वाडा बांधलाय। पूर्वी असं म्हटलं जायचं की एकच वाड्याची साइड बांधली होती आणि ही पूर्ण साइड रिकामी होती। तर इथे होता गोटा आणि मसर वगैरे असं बरेच काय काय होतं। जसं तुम्ही वाडा एंटर करता तर हे पहिलं घर आहे वाड्यातलं। मग आणि पुढे इथे बघा हा जुन्या पद्धतीच्या खोट्या आहेत। परत ही अशी देवळी आहे ज्या मी लहानपणी बसायचो असं। परत हे दुसरं घर आहे वाड्यातलं। परत हे तिसरं आणि हे चौथं घर आहे वाड्यातलं। आणि ही आहे माडी। तर तिकडे पण एक माडी आहे आणि ही पण एक माडी आहे। तर वाड्यात अशा जेवढ्या पण पायऱ्या आहेत ना तर असं इथे नावं त्यांची अशी कोरली गेली। तर हे ज्ञानू संतू मोरे म्हणजे त्यांना आबा म्हणायचे, हे त्यांचं इकडे नाव आहे। आणि बऱ्याच पायऱ्यांवर अशी वेगवेगळी नावं आहेत, मी तुम्हाला ते पण दाखवते। तर तुम्ही आता बघू शकता ह्या पायरीवर लिहिल्यात त्यांची मुलांची नावं, जसं की विठोबा, खाशाबा, अण्णा, महादू, हरी अशी बरीच नावं आहेत। ते आमचे जे आजोबा आहेत आणि त्यांच्या ज्या बायका आहेत त्यांची सगळ्यांची नावं इथे कोरली आहेत आणि ज्या लोकांनी हा वाडा बांधलाय त्यांची नावं इथे आहेत, गौंडी, बंडू, रामा। तर जसं आपण बघितलं ही साइड वाड्याची, तर हे आहे वान। तर आमच्या इकडे जेव्हा लग्न असतात तिकडची जी सुरुवात असते ती इकडून केली जाते। तर बघू शकता तुम्ही आमच्या इथे तुळस आहे, बाजूला असा कट्टा आहे। तर हे आत्ता म्हणजे थोड्या वर्षापूर्वी हे कन्स्ट्रक्शन केलंय, पण पूर्वी असं ब्रिक्सच म्हणजे होतं आणि वेगळ्या पद्धतीचं होतं। जर मला फोटो भेटला तर मी नक्की दाखवेन। आता हे थोडंसं टाईल्सचं कन्स्ट्रक्शन केलंय आणि वाड्यात अशी बरेच घरं आहेत जे आता रिनोव्हेट केले थोडे थोडे। तर तुम्ही बघितलं आपण ती साइड वाड्याची बघितली, आता आपण ह्या साइडला बघूया। तर हे आहेत सगळी पुस्तकं म्हणजे ग्रंथ आहेत हे आणि श्रावण महिन्यात इथे वाचन केलं जातं। कोण पण वाचतं म्हणजे अण्णा, सुविरादा किंवा आणि वाड्यातले बरेच लोक आहेत त्यातलं कोणीही इथे बसतं, इथे ग्रंथ मांडला जातो आणि वाचन। आणि वाड्यातला जो गणपती आहे तो सगळ्यांचा मिळून एकच असतो, मग तो वाड्यातला गणपती इथे बसला जातो। आणि ज्या वाड्यात 7 घर आहेत किंवा 8 जेवढे असतील त्यांच्या ज्या गौऱ्या आहेत त्या तिथे असतात। तर ही आहे वाड्याची दुसरी साईड, हे एक घर आहे। आता हे आमचं घर म्हणजे जे माझे आजोबा आहेत त्यांचं हे घर आहे। आणि तिकडे तुम्ही बघू शकता वाड्यात पूर्वी असे 8 कपाटे असायचे। लोकांना वाटणार पण नाही की इथे काहीतरी आहे, ते असं वाटतंय की काहीतरी वेगळंच आहे, पण जर तुम्ही आत खोलून बघितलं तर ते कबड आहे। आणि हा वाड्यातला एकदम जुना चाळीस आहे।
हे घर आहे, हे घर आहे आणि परत जसं तिकडे सिमिलर आहे तसं तिकडे वाड्याचं कन्स्ट्रक्शन आहे. तर हे आहे आमच्या वाड्यातलं एकदम पुराणं जातं. तर इथे असं डाळ वगैरे काय पण भरडलं जायचं आणि हे जुनं आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता तेच नवीन केलंय तिकडे जे जातं आहे ते. तर हे आहे आमच्या मोरे फॅमिलीचं वंशावळ. तर तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे, खूप मोठं. अशी फॅमिली तुम्हाला कुठेच नाही बघायला भेटणार. तर जसं मी सुरुवातीला बोलले की माझे जे पंजोबा होते त्यांना 8 पोरं होती, त्यातला एक पोरगा तर खूप आधीच वारलेला आणि जे 7 माझे जे आजोबा आहेत त्यांची ही फॅमिली आहे. जसं तुम्ही बघू शकता माझे आजोबा एक होते विठ्ठल ज्ञानू मोरे, ही त्यांची फॅमिली आहे. परत खाशाबा ज्ञानू मोरे, ही त्यांची फॅमिली आहे. परत हे आहेत अण्णा मोरे, ही त्यांची फॅमिली आहे. परत महादेव ज्ञानू मोरे, हे माझे आजोबा, ह्यांची ही फॅमिली आहे. परत हे हरिबापू ह्यांची फॅमिली आहे, शिवाबापूंची आहे आणि ही भाऊबापू जे आहेत त्यांची ही फॅमिली आहे. तर असं खूप मोठं ती डायग्राम आहे. तर ह्याचा जर ब्लॉग पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. हे वेगळं एक ब्लॉग बनवायला लागेल ह्याच्यासाठी. आणि मला एक तुम्हाला सांगायचं की जेव्हा पण आमच्या वाड्यामध्ये फंक्शन्स होतात आम्हाला कुठलाही हॉल बुक करायला लागत नाही किंवा काहीच नाही. अशा वाड्यात वरच्या सोपाला आणि खालच्या सोपाला पंक्ती पडतात आणि एकदा आम्ही काउंट केलेला तर ऑलमोस्ट एका टायमिंगला 300 लोक वाड्यात बसून जेवू शकतात. एवढा मोठा आहे आमचा. तर आमच्या वाड्यात जेवढ्या पण पोरी आहेत त्यांच्या सगळ्यांचे साखरपुडा म्हणजे ऑलमोस्ट इकडे झाले. हॉल वगैरे काही नाही, वाड्यातच सगळ्या पोरींचे साखरपुडा होतात आणि बऱ्यापैकी पोरांचे लग्न पण वाड्याच्या बाहेर जे रान आहे तिकडेच झालं आहे आणि जेवण सगळं वाड्यात. असंच ही सिस्टम आहे आमच्या इथे. तर गाईज मी जसं तुम्हाला आधीच बोलली की वाड्यात बऱ्यापैकी जुनं कन्स्ट्रक्शन हे आहेत पण हळूहळू जशा सोयी पाहिजेत तसं रिनोव्हेट केलं आहे. तर त्यातलं एक घर आहे तुम्हाला दाखवते. तर असं थोडंसं टाईल्स वेगळ्या पद्धतीचे करून घेतले. परत हे आहे हॉल, हे पण एक एरिया आहे आणि हा आहे किचन. तर पूर्वी हे नव्हतं, इथे इथपर्यंतच एरिया होता आणि हे पूर्ण जसं हे इकडे मोकळं आहे, जसं तुम्ही बघू शकता हे इकडे मोकळी जागा आहे ना तसंच होतं. पण हळूहळू थोडंसं लोकांनी म्हणजे आत किचन घेतलं किंवा भांडी घासायला नीट व्हायला पाहिजे म्हणून असं बांधलं. असे घरातच पायऱ्याच्या इकडे असा खलबत्ता होता, तुम्ही बघू शकता. तर पूर्वी अशी कपाट इथे बांधलेली छोटी छोटी. हे रिनोव्हेट घर केलेलं नाहीये, हे पूर्वीचं बांधकाम, हे ॲज इट इज तसंच आहे. आणि तुम्हाला मी जसं मगाशी म्हणत होती की किचनच्या बाहेर डायरेक्ट जो एरिया होता तो भांडी घासायचा तिथे लोक, तर हा बघा हा असा आहे. म्हणजे पूर्ण मोकळं होतं इथे असं. इथे लोकांच्या चूल असायच्या आणि इथे लोक भांडी घासायचे. हे सगळ्यांचं तसंच होतं पण थोड्या वर्षांनी लोकांनी कन्स्ट्रक्ट वगैरे करून घेतलं. तर हे मला आत्ताच नवीन एक कळालंय, तर ह्याला कामगिरा म्हणतात. पूर्वी जे साप होते म्हणजे आत्ता पण आहेतच पण त्यांना हे मारायला यूज करायचे कुणाच्या घरी असतील तर. तर जसं मी तुम्हाला मगाशी म्हणले की ह्या साईडला पूर्ण गोठा होता. तर ह्याचं पूर्वी मसरांना बांधायला अशा ह्या कड्या होत्या आणि तुम्ही हे वाड्याचे पिलर्स बघू शकता किती मोठे मोठे आहेत आणि मजबूत आहेत. तुम्ही विचार करा आमच्या वाड्याला 75 इयर्स झाले, म्हणजे हा कधी बांधला आणि किती छान आम्ही तो ठेवलाय. तर गाईज असं प्रत्येक घरात अशी माडी आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे धान्य ठेवायला. आता ह्याच्यात हे ठेवलं ग्राउंडनट्स, शेंगा आणि ही आहे अशी माडी. असं आहे ही प्रत्येकाची माडी अशी.
जसं ते तुळस दिसतंय बघा. आणि तिथून बघा जे मी मगाशी मंदिर दाखवलेलं ते दिसतंय. तर गाईस ही आहे आमची ओरिजिनल चूल. खूप वर्षापासून ही चूल आहे. इथे पाणी तापतं आणि इथे कधी कधी आम्ही पार्टी असलं तर नॉनव्हेज वगैरे असं पण बनवतो. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की वाड्यात 8 आजोबा होते, तर प्रत्येक आजोबाला 4 पोरं 1 पोरगी असं होतंच. तर मग प्रत्येकाला वाड्यातलं घर हे भेटलं नाही आहे. त्यातल्या एका पोराला हे वाड्यातलं घर भेटलं आहे. मग ज्यांना जमीन भेटली किंवा बाहेर कुठे जागा भेटली त्यांनी बाहेर बंगले बांधले. तर मी तुम्हाला ते पण दाखवते. चला गाईस, तुम्ही हे दगडं बघू शकता किती ओरिजिनल आहे. आणि वाड्याचा जो मेन दरवाजा आहे तिथे बघा वर माडी आहे. तर आमचं हे पण एक घर आहे. हा बंगला आहे जो वाड्याच्या जस्ट बाहेर बांधलेला. पूर्वी इकडे आमचं शेड होतं, तर ते शेड तोडून मग आता तिथे घर बांधलं. आणि वाड्यात एकूण असे मोठे दरवाजे हे 4 आहेत. तर ते पण एक तो झाला, एक हा आहे एक मोठा दरवाजा आणि अजून 2 पलीकडच्या साईडला. तर गाईस तिकडे आहे आमचा वाडा आणि इथे आमची सगळं म्हसरं आहेत. आणि तुम्हाला मी आमचं शेड पण दाखवते. तर हे आहे आमचं शेड. कोंबड्या पण आहेत पण कुठेतरी गेलेत, संगीता वहिनीच्या कोंबड्या. पण बंगले लोकांनी बांधले, तर त्यातलं ते एक बंगला आहे. नाराजी भाऊ पण एक तसा बंगला बांधतोय मोठा. परत मी अजून बंगले दाखवते तुम्हाला. चला, बंगला आहे महाराजांचा. हा एक वाड्याचा मेन दरवाजा आहे. हा एक वाड्याचा मेन दरवाजा आहे. आणि तिथून आमचा वाडा, म्हणजे वाडा नाही असं की आमचं गाव चालू होतं. तर हे आमचं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं. तर हे आहे आमच्या वाड्याचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर. आणि हे आहे आमचं पंजोबांची मूर्ती, म्हणजे ज्ञानसंत मूर्ती सुरुवातीलाच बोलली की त्यांची मूर्ती आहे. तर हे पण एक जुनं घर आहे. त्याला तुम्ही बघू शकता हा बंगला आहे. जे लग्नाची व्हिडिओज मी टाकत होती हा त्याचं घर आहे हे. तर हे आमच्या मायाकीचं घर. तर हा व्हिडिओ घराचा मी एका व्लॉगमध्ये टाकलाच आहे. तर तुम्हाला तो बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. त्याचं मोठं असं आहे आणि मागे तिने असं लॉन टाईप केलं आहे, फुल गार्डन. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आमच्या वाड्याचं जे होम टूर मी दाखवलं ते आवडला असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्या लोकांनी हा वाडा बघितला नसेल किंवा असं काही कन्स्ट्रक्शन, तर ते पण लोक नक्कीच बघतील. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.